नमस्कार, मी भानुदलित चंदवानी. हेतुगुज या आमच्या खास कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं स्वागत. हेतुगुज या खास कार्यक्रमामध्ये आपण विविध विकारांची कारणं, लक्षणं, नव्या उपचार पद्धती, शस्त्रक्रियांमुळे होणारे फायदे तसंच रुग्णांचं क्वालिटी ऑफ लाईफ अशा विविध बाबींवर तज्ज्ञांकडून मार्गदर्शन घेत असतो. आज आपण चर्चा करणार आहोत 4th स्टेज कॅन्सर आणि इम्युनोथेरपी उपचार आणि याविषयी आपल्याला माहिती देतील डॉक्टर आय.जी. पटेल सर. सुरुवातीला आपण त्यांचं स्वागत करूया आणि त्यानंतर चर्चेला सुरुवात करूया. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. औरंगाबाद येथील प्रसिद्ध आयुर्वेदिक तज्ज्ञ तसेच कॅन्सर इम्युनोथेरपीतील एक अग्रगण्य नाव म्हणजे डॉक्टर आय.जी. पटेल. डॉक्टर आय.जी. पटेल हे कॅन्सर आयुर्वेदिक इम्युनोथेरपीचे संचालक आहेत. कॅन्सर सारख्या आजारावर काम करून आयुर्वेदातील इम्युनोथेरपीद्वारे कॅन्सर सारखा आजार बरा करण्यात त्यांचा महत्वाचा वाटा आहे. तसंच गोरगरीब कॅन्सरग्रस्तांचा एकमेव आधारस्तंभ अशी त्यांची ओळख आहे. डॉक्टर पटेल यांचं सत्यविष्णू रुग्णालयाला नुकताच खरं तर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी भेट दिली होती आणि त्यांनी संपूर्ण रुग्णालयाची पाहणी देखील केली होती. डॉक्टर आय.जी. पटेल आयुर्वेदिक कॅन्सर इम्युनोथेरपीचं त्यांनी कौतुक देखील केलेलं होतं. आता आपण विषयाला सुरुवात करूया. डॉक्टर, खरं तर कॅन्सर आज बघायला गेलं तर कॅन्सर हा जो आजार आहे मोठ्या प्रमाणात वाढत चाललेला आहे आणि त्यावर तुम्ही आयुर्वेदिक उपचार करून अगदी 4th स्टेजच्या कॅन्सरला देखील तुम्ही दूर करतायत. माझा पहिला प्रश्न हाच आहे की 4th स्टेज कॅन्सरला दूर करण्यासाठी इम्युनोथेरपीचा वापर नेमका कसा केला जातो? इम्युनोथेरपी ही आहे जी थेरपी आहे ही ऍक्च्युली पेशींवर आधारित असते, रिजनरेशन ऑफ सेल्स. आम्ही जे ट्रीटमेंट किंवा ज्या औषधांचा प्रयोग आणि जे विविध रूट्सद्वारे जी औषधं वापरतो तर त्याने काय होतं की जे सेल्स असतात, कॅन्सर सेल्स आर कन्वर्टेड टू नॉर्मल सेल्स. नॉर्मल सेल्समध्ये ते हळूहळू कन्वर्ट व्हायला लागतात आणि जिथे कुठे शरीरामध्ये कॅन्सरचे ज्या पेशी असतात, सेल्स असतात ज्या खराब झालेल्या असतात किंवा प्युट्रिफॅक्शन किंवा नेक्रोसिस झालेलं असतं तर ते रिव्हर्ट करण्याची शक्ती आम्ही त्या पेशंटमध्ये निर्माण करतो आणि ते हळूहळू कन्वर्ट व्हायला लागतात नॉर्मल पेशींमध्ये. अशा प्रकारे 4th स्टेज कॅन्सरमध्ये सुद्धा इम्युनोथेरपी बरीच उपयोगी ठरते. आजकाल काय होतं की पेट स्कॅन, सिटी स्कॅन अशा विविध तपासण्या ज्या डेव्हलप झालेल्या आहेत आपल्याकडे, तर त्या डेव्हलप झाल्यामुळे काय होतं की रुग्णांचं निदान जे आहे ते लवकर व्हायला लागलंय. तरी पण अजून बरेच काही पेशंटमध्ये एकदम लास्ट स्टेजला डायग्नोसिस होतं. त्या स्टेजला आपण किमोथेरपी किंवा रेडिओथेरपी पेशंटला विकनेसमुळे देऊ शकत नाही. त्या पेशंटमध्ये आपण इम्युनोथेरपीचा अतिशय उत्तम प्रकारे उपयोग करून घेऊ शकतो आणि त्या पेशंटचं लाईफ जे आहे ते वाढून किंवा त्याला पूर्ण बरा पण होऊ शकतो. पण काही लिमिटेशन्स असतात त्यातही की प्रत्येक रुग्ण असं बरा होईलच असं नाही आहे. पण ज्या प्रकारे आपण ट्रीटमेंट दिलं आणि त्या पेशंटनी सपोर्ट केला तर नक्कीच 4th स्टेज कॅन्सरमध्ये सुद्धा आपण पूर्णपणे पेशंटला बरं करू शकतो. निश्चितच. तेव्हा 4th स्टेज कॅन्सर म्हणजे अगदी शेवटची जी स्टेज असते त्या स्टेजच्या कॅन्सरमध्ये देखील इम्युनोथेरपीद्वारे उपचार केले जाऊ शकतात. मात्र सर, मला 4th स्टेज कॅन्सर संदर्भात सविस्तर जाणून घ्यायचंय. नेमका 4th स्टेज कॅन्सर काय असतं? ऍक्च्युली काय असतं, जेव्हा कॅन्सर हा एका ऑर्गनमध्ये असतो किंवा तो विशिष्ट एकाच ऑर्गनमध्ये असतो की उदाहरणार्थ तो ब्रेस्टमध्ये आहे. जनरली ब्रेस्ट कॅन्सर हा खूप स्प्रेड अप झालेला बरेच वेळा डायग्नोस होतो. तर जेव्हा तो फक्त ब्रेस्टमध्ये असतो ब्रेस्ट कॅन्सर तेव्हा तो 1st स्टेज असतो आणि रिमुव्हेबल असतं, म्हणजे त्याला पूर्ण आपण काढू शकतो किंवा त्याचं पूर्ण ट्रीटमेंट करू शकतो. ती असते ती 1st स्टेज. जेव्हा ते 2 ऑर्गनमध्ये जातं किंवा तर ते 2nd स्टेज असतं आणि 3rd स्टेज म्हणजे ते 3 ऑर्गन मध्ये जाणं आणि 4th स्टेज म्हणजे 4 पेक्षा अधिक किंवा 4 ऑर्गन मध्ये, तर त्याला 4th स्टेज कन्सिडर केलं जातं. आणि बरेच वेळा काय असतं की 4 पेक्षा अधिक सुद्धा ऑर्गन मध्ये कॅन्सर पसरलेला असतो पेशंटच्या, तरी पण त्याला असं 4th स्टेज असंच एक सध्या तरी हे आहे किंवा एक लास्ट स्टेज पण म्हणतात. तर पेशंट घाबरून जातात की आता याला काहीच ट्रीटमेंट करू शकत नाही किंवा असं काहीच पर्याय राहिलेला नाही. बरेच पेशंट असं म्हणतात आम्हालाही आता की आता आम्ही घरी घेऊन जाऊ का यांना, तर आम्ही त्यांना म्हणतो की तसं काही नाहीये, तुम्ही आपण जे ट्रीटमेंट देतो आहे त्यांनी नक्कीच त्यांना फरक पडेल. किंवा असं 4th स्टेज कॅन्सर झाला म्हणून असं की आता सगळं संपलं असा जो भ्रम आणि एक प्रकारचा न्यूनगंड किंवा एक प्रकारचा भ्रम पसरलेला आहे.
एक मिसअंडरस्टँडिंग म्हणू शकतो आपण, की त्याबद्दल कमी नॉलेज असतं आपल्याला असं समजतं की बस 4 स्टेज कॅन्सर झाला की म्हणजे पेशंट संपला. तर तसा प्रकार नाहीये. आपण त्या स्टेजला सुद्धा आपण पेशंटला बऱ्यापैकी लाईफ देऊ शकतो किंवा त्याचा आजार पण रिव्हर्ट करू शकतो. नक्कीच त्याचा त्या पेशंटला फायदा होतो आणि पेशंट बरा सुद्धा होऊ शकतो. निश्चितच तेव्हा 4 स्टेज कॅन्सर मध्ये देखील पेशंटवर उपचार करता येऊ शकतात. डॉक्टर, जनरली आतापर्यंत बघायला गेलं तर ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण जे आहे ते दैनंदिन वाढत चाललेलं आहे दिवसेंदिवस, आणि यामध्ये महिलांना होणारे जे कॅन्सर असतात त्या कॅन्सरचा निदान देखील उशिरानं होत असल्याचं दिसून येत आहे. त्यामागची नेमकी कारणं काय आहेत? महिलांचे जे कॅन्सर असतात ते उशिरा निदान होण्यामागचं कारण की एक प्रकारचं निग्लिजन्स असतं. दुसरं काही महिला ते लपवतात. आजार झाला तर ब्रेस्टमध्ये गाठ झाली किंवा त्यांच्या मासिक पाळींमध्ये काही त्रास असतील तर ते योग्य त्या डॉक्टरला दाखवत नाही किंवा एक प्रकारची भीती असते की गाठ असलं तर काही आजार होऊ शकतो का. त्या भीतीपोटी पण काही पेशंट ते आजार लपवतात आणि त्यामुळे ते त्याचं 4 स्टेज पर्यंत जातो किंवा मग 2nd 3rd स्टेजला डायग्नोस होतो. अशा प्रकारे जर आपण शरीरामध्ये कुठेही गाठ असेल तर त्याची योग्य ती तपासणी लवकरात लवकर करून घेतली तर नक्कीच त्याचा फायदा रुग्णांनाही होईल आणि डॉक्टरांनाही त्याचा असा फायदा होतो की पुन्हा रुग्ण बरा झाल्यामुळे तो लवकर बरा होतो आणि डॉक्टरांना सुद्धा ते जे मेडिसिन्स आणि जे ट्रीटमेंट द्यावी लागते ती कमी लागते. त्यामुळे हे रुग्णांनी जितक्या लवकर त्याचं निदान करता येईल किंवा तुमच्या शरीरात कुठेही गाठ असेल तर त्याचं योग्य ते निदान योग्य वेळी करून घेतलं तर नक्कीच त्याचा तुमच्या ट्रीटमेंटमध्ये फायदा होतो आणि करून घ्यावे असं. निश्चितच तेव्हा योग्य वेळेवर डॉक्टरकडे जाणं देखील तेवढंच महत्वाचं आहे, आणि शरीरात कुठल्याही भागामध्ये जर गाठ वाटली तर सगळ्यात आधी डॉक्टरला या संदर्भात सांगणं आणि संपर्क साधणं हा खूप गरजेचा विषय आहे. डॉक्टर, हे तर स्त्रियांसंदर्भातल्या कॅन्सर संदर्भात तुम्ही सांगितलं की स्त्रियांना होणारे जे कॅन्सर आहेत त्यांचं निदान उशिरानं होतं, त्यामागची कारणं काय काय आहेत त्या संदर्भात सांगितलं. मात्र डॉक्टर, लिव्हर कॅन्सर ह्याचं देखील प्रमाण वाढलेलं आहे. स्पेसिफिक मला लिव्हर कॅन्सर संदर्भात जाणून घ्यायचंय की जर लिव्हर कॅन्सर असेल आणि त्यावर उपचार करायचे असतील तर त्यामध्ये इम्युनोथेरपीचा उपचार केला जाऊ शकतो का आणि तो फायदेशीर ठरेल का? नक्कीच लिव्हर कॅन्सरमध्ये इम्युनोथेरपीचा आपण योग्य प्रकारे उपयोग करून घेऊ शकतो. काय होतं की लिव्हरमध्ये जेव्हा कॅन्सर होतो त्याला बरेच लिमिटेशन असतात. किमोथेरपी, रेडिएशन ट्रीटमेंट देण्यासाठी त्या तितक्या प्रमाणात ज्या दुसऱ्या कॅन्सरमध्ये आपण देऊ शकतो तितक्या प्रमाणात या आजारामध्ये देऊ शकत नाहीत. तर नक्कीच जर आपण इम्युनोथेरपी त्या पेशंटला दिलं तर त्याचा नक्कीच त्या रुग्णांना फायदा होतो आणि ते रुग्ण नक्कीच बरे होऊ शकतात. लिव्हर कॅन्सरमध्ये काय होतं की एकतर डायग्नोस करायला फार उशीर होतो बरेच पेशंटमध्ये किंवा लिव्हर कॅन्सर हा बरेच वेळा सेकंडरी असतो, म्हणजे की लंग्समध्ये किंवा ब्रेस्टमध्ये असेल तर तो लिव्हरमध्ये जातो आणि सेकंडरी कॅन्सर निर्माण होतो. तर प्रायमरी लिव्हर जरी असेल तरी इम्युनोथेरपीने त्याचा आपण योग्य प्रकारे उपयोग करून घेऊ शकतो. लिव्हर कॅन्सरमध्ये काय असतं की सर्जरी, किमोथेरपी आणि रेडिएशन ला खूप लिमिटेशन असतात. तर इम्युनोथेरपीचा जर आपण उपयोग करून घेतला तर नक्कीच त्याचा रुग्णांना फायदा होऊ शकतो. म्हणजे लिव्हर कॅन्सरवर इम्युनोथेरपी उपचार हे उत्तम उपचार आहे असं म्हटलं तर चुकीचं अर्थात. डॉक्टर, जनरली तुम्ही आतापर्यंत जसं सांगितलं की लिव्हर कॅन्सर असू दे किंवा स्त्रियांमध्ये जे वाढत चाललेलं कॅन्सर आहे त्यावरील उपचार पद्धती, मात्र या सगळ्या गोष्टींना थोडंसं बाजूला ठेवून एक महत्वाचा मुद्दा म्हणजे आजकाल कॅन्सर झाला तर अनेक जण लपवतात किंवा सुरुवातीला हेच कळत नाही की कॅन्सर आहे की कुठला वेगळा आजार, कारण असे अनेक कॅन्सर आहे की ज्यांचं निदान खूप लेट होतं, उशिरा होतं, त्यामुळे 3ऱ्या किंवा 4थ्या स्टेज पर्यंत ते कॅन्सर पोहोचलेलं असतं. तर काही कॅन्सर झालेले आहेत हे कळत नाही बिकॉज ऑफ ती गाठ आपण चेक केलेली नसते किंवा डॉक्टरांपर्यंत गेलेलं नसतो. मला हे जाणून घ्यायचंय की कॅन्सर झालेला आहे हे आपल्याला कसं कळू शकेल? ऍक्च्युली कॅन्सर झालेला आहे हे निदान करण्यासाठी त्याचे जे काही टेस्ट असतात की समजा आपण बायोप्सी, एक सीटी स्कॅन असतं, पेट स्कॅन असतं,
तर पेट स्कॅन, सिटी स्कॅन ह्या तपासण्या करून त्या गाठीचा जो आकार आहे तो कसा आहे आणि तिचं स्प्रेडअप किती आहे, ती किती स्प्रेड झालेली आहे, तिचा शेप कसा आहे, याच्यावरून बऱ्याच गोष्टी क्लिअर होतात आणि काही ब्लड टेस्ट आहेत, ट्युमर मार्कर्स वगैरे, तर त्या करून आपण त्याचं निदान करू शकतो. आणि बायोप्सी सुद्धा एक टेस्ट असतं की त्याच्यातनं काही सेल्स वगैरे काढून आपण त्याला लॅबला पाठवून त्याचं कन्फर्मेशन करता येतं की नक्कीच हे कॅन्सरच आहे की नाही आहे. इतर काही आजार आहे. मात्र डॉक्टर, 4th स्टेज कॅन्सर म्हटल्यानंतर एक भीती निर्माण होते. तुम्ही आतापर्यंत तर सांगितलं की इम्युनोथेरपीच्या माध्यमातून आपण 4th स्टेजचा जरी कॅन्सर असला तरी तो आपल्याला दूर करता येऊ शकतो. मात्र डॉक्टर, जेव्हा 4th स्टेज कॅन्सरची गोष्ट समोर येते त्यावेळेस आपण त्याचं निदान कसं करतो आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे त्यावर उपचार करणं अवघड का आहे? उपचार करणं अवघड याच्यासाठी आहे की ते स्प्रेडअप खूप जास्त असतं की जे कन्व्हर्शन जे असतं सेल्सचं ते बॉडीच्या कॅपॅसिटीवरती असतं आणि समजा एक ऑर्गन मध्ये जो असेल तर ते रिजनरेशन असतं ते फास्ट होतं आणि जर 4 ऑर्गन मध्ये कॅन्सर असेल तर त्याचं रिजनरेशन हा स्लो होऊन जातो किंवा त्याचं जे इम्युनिटी असते ती खूप वीक झालेली असते आणि त्याच्या बॉडीची जी कॅपॅसिटी असते रिजनरेशन किंवा आजाराशी लढण्याची जी कॅपॅसिटी असते ती सुद्धा कमी झालेली असते. त्यामुळे 4th स्टेज कॅन्सरला थोडंसं डिफिकल्ट होऊन जातं ट्रीट करायला. त्याचं निदान देखील सहसा होत नाही असं आहे का? 4th स्टेज कॅन्सरचं? हो, नाही, आजकाल होऊन जातं निदान, कारण की आजकाल ज्या तपासण्या आहेत हायर पेट स्कॅन झालं किंवा मग ब्लड टेस्ट वगैरे जे काय आहे ट्युमर मार्कर्स वगैरे, तर त्याने नक्कीच आपल्याला फायदा होतो. की पूर्वी असायचं की बरेच वेळा निदान होत नसे जेव्हा इतक्या तपासण्या अवेलेबल नव्हत्या 10 वर्षापूर्वी वगैरे, पण आजकाल बऱ्याच तपासण्या आपल्याकडे अवेलेबल आहेत. त्यामुळे आपण लवकर निदान करून त्याचा लवकर उपचार करू शकतो की इन केस. अच्छा, यामध्ये तपासण्या कोणकोणत्या केल्या जातात डॉक्टर? तपासण्यांमध्ये याच्यात काय असतं की एकतर आधी गाठ असेल तर त्याचं स्कॅनिंग करतात. समजा की ब्रेस्ट कॅन्सर आहे तर त्याला मॅमोग्राफी, सोनोग्राफी किंवा मग त्याच्यानंतर त्याचं आणखी स्प्रेड अप आहे का बघण्यासाठी मग पेट स्कॅन, सिटी स्कॅन हे तपासणे आणि नंतर मग ट्युमर मार्कर्स वगैरे जे असतात ते ब्लड टेस्ट असतात, तर त्याच्यातनं आपण त्याला कन्फर्म करू शकतो आणि बायोप्सी एक लास्ट आहे. अच्छा, आणि जर डॉक्टर 4th स्टेज जो कॅन्सर झालेला असेल, इम्युनोथेरपीद्वारे तुम्ही जर उपचार देताय तर नेमका त्याला किती कालावधी लागतो तो जो कॅन्सर आहे तो ठीक होण्यासाठी? तसं असं एक्झॅक्ट कालावधी आपण कॅल्क्युलेट करू शकत नाही, कारण जे पेशंट्स असतात त्यांचं वेट, त्यांचं एज, हे बरेच फॅक्टर आपण त्याच्यामध्ये कन्सिडर करतो आणि त्यानुसार त्याला किती कालावधी लागेल हे आपण डिसाईड करू शकतो की याला 6 महिने, 1 वर्ष, 1.5 वर्ष असं. कारण हे लॉंग ट्रीटमेंट असतं. कुठल्याही कॅन्सरचं ट्रीटमेंट म्हटल्यानंतर असं की डॉक्टरांकडे गेलं आणि आजार बरा झाला असं नाहीये. त्याला तुम्हाला फॉलोअप, त्याचे जे टेस्ट असतात ते कंटिन्युअस घ्यावे लागतात जोपर्यंत ते पूर्ण नॉर्मल होत नाही. अच्छा, म्हणजे टेस्ट सगळ्या घ्याव्या लागतात जोपर्यंत नॉर्मल होत नाही. फर्स्ट, जसं आता तुम्ही 4th स्टेज कॅन्सर संदर्भात सांगितलं, तर फर्स्ट, सेकंड आणि थर्ड स्टेज मध्ये कॅन्सरचे रूप कसे दिसून येतात, त्यावर उपचार काय काय असतात, ह्या संदर्भात देखील डॉक्टर मला जाणून घ्यायचंय. मात्र एका छोट्याशा ब्रेकसाठी आपण इथे थांबतोय, तेव्हा तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हितगुज. ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. खरं तर आज कॅन्सर यावर इम्युनोथेरपीद्वारे कसे उपचार करता येऊ शकतात या विषयावर आपण चर्चा करतोय. डॉक्टर आय.जी. पटेल आहेत आपल्यासोबत. पुन्हा एकदा चर्चेला सुरुवात करूया. डॉक्टर, खरं तर आपण 4th स्टेज संदर्भात बोलत होतो ब्रेकवर जाण्यापूर्वी. जनरली कुठलाही कॅन्सर असेल तर त्यामध्ये रेडिएशन वापरले जातात, रेडिएशन उपचार केले जातात. तर इम्युनोथेरपी सोबत रेडिएशन आणि किमोथेरपी करणं शक्य आहे का? किंवा जर किमोथेरपी आणि रेडिएशन हे खूप कॉमन उपचार आहेत, कुठलाही कॅन्सर असेल तर त्यावर किमोथेरपी आणि रेडिएशन हे उपचार केले जातात, तर ह्यासोबत इम्युनोथेरपी वापरणं शक्य आहे का? नक्कीच. इम्युनोथेरपी आपण किमोथेरपी, रेडिएशनच्या सोबत पण वापरू शकतो किंवा त्याच्यानंतर पण आपण देऊ शकतो आणि नक्कीच त्याचा रुग्णांना फायदा होतो. ऍक्च्युली काय होतं की ओरल कॅन्सरमध्ये जेव्हा आपण रेडिएशन थेरपी देतो
तर घशाचा कॅन्सर असू द्यात की जिभेचा कॅन्सर असू द्यात, हम्म. तर रेडिएशन थेरपी दिल्यानंतर ते काय होतं की ते पेशंटला इंटेक म्हणजे की ओरल इंटेक जो असतो, खाणे पिणे वगैरे, पाणी पिल्याला सुद्धा त्या पेशंटला त्रास होतो किंवा मग ट्यूबद्वारे त्याला फिडिंग करावं लागतं. हम्म. तर अशा स्टेजला जर आपण त्या पेशंटला आपण इम्युनोथेरपी दिली ओरल कॅन्सरमध्ये, तर नक्कीच त्याचा फायदा होतो आणि त्याचे जे मसल स्टिफनेस असतं एकाच जागी असं फिट होऊन जातात सगळे मसल, त्याला मुवमेंट करता येत नाही मानेचं किंवा चेहऱ्याचं किंवा बोलता येत नाही किंवा गिळता येत नाही. तर ते जे ऍडव्हर्स इफेक्ट असतात ते रेडिएशनचे, ते नक्कीच आपण इम्युनोथेरपीद्वारे दूर करू शकतो आणि नक्कीच त्याचा रुग्णांना भरपूर फायदा झालेला आहे. किमोथेरपी नंतर पण वेट लॉस वगैरे जे जे काही ऍडव्हर्स इफेक्ट असतात ते सुद्धा आपण इम्युनोथेरपीद्वारे कमी करू शकतो. तेव्हा तर नक्कीच याच्या पूर्वी पण नंतर पण दोन्ही वेळेस जर आपण इम्युनोथेरपी दिली पेशंटला तर नक्कीच त्याचा फायदा होतो. अच्छा, म्हणजे इम्युनोथेरपी ही रेडिएशन आणि किमोथेरपी सोबत पण वापरता येऊ शकते. त्याचे साईड इफेक्ट आहेत काही डॉक्टर? नाही काही. अच्छा, काही साईड इफेक्ट नाही साईड इफेक्ट नाही, ते उलट जे रेडिएशन आणि किमोथेरपीने जे साईड इफेक्ट झालेले असतात ते सुद्धा आपल्याला या थेरपीने कमी करू. क्या बात आहे. म्हणजे अनेक स्पेशली महिलांमध्ये एक भीती असते की कॅन्सर झालेला असेल आणि किमोथेरपी घेतला तर त्या हीटमुळे केस जातात, केस गळतात आणि अक्षरशः टक्कल होते. सो नंतर निश्चितपणे ते रिकवर होतात, पण तो जो काळ असतो तो महिलांसाठी स्पेशली खूप कठीण काळ असतो. मात्र जर इम्युनोथेरपी वापरली तर त्यामध्ये केस गळती किंवा हे सारे जे साईड ते इफेक्ट आपण निश्चितच त्याला कमी करू शकतो. अच्छा, किंवा कमी करू काही पेशंटमध्ये तर पूर्णतः आपण म्हणजे त्याला रिकवर करू शकतो किंवा अच्छा केस न जातील असे पण ट्रीटमेंट आजकाल डेव्हलप झालेले आहेत. अच्छा ओके. तर ते ट्रीटमेंट जर आपण दिलेत त्या पेशंटला तर नक्कीच त्यांचे केस गळत नाहीत किंवा किमोथेरपीचे काही प्रकार असतात तर जे केस कम्प्लीट गळतात, तर त्या स्टेजला सुद्धा आपण जर इम्युनोथेरपी दिली तर त्याचे रिजनरेशन आहे ते केसांचं ते लवकर होतं. किंवा सोबत दिली आपण किमोथेरपीच्या इम्युनोथेरपी तर नक्कीच त्याचे केस गळत नाही किंवा कुठलाही ऍडव्हर्स इफेक्ट त्या शरीरावर पेशंटच्या होत नाही. म्हणजे एकूणच दुसरा कुठलाही साईड इफेक्ट जो हेवी शरीराला इम्पॅक्ट करत असेल बरोबर त्यापासून वाचता येऊ शकतं इम्युनोथेरपीच्या माध्यमातून. आणि अर्थात इम्युनोथेरपी ही रेडिएशन आणि किमोथेरपी सोबत देखील वापरता येऊ शकते. डॉक्टर, ब्रेस्ट कॅन्सरचं वाढतं प्रमाण सध्या आपण बघतोय, स्पेशली आपण बघतोच की महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसून येतं. डॉक्टर, ब्रेस्ट कॅन्सर होण्यामागची नेमकी कारणं काय आहेत? इतक्या मोठ्या प्रमाणात ब्रेस्ट कॅन्सर जे वाढत चाललेलं आहे त्याला टाळता कसं येईल? ऍक्च्युली याला टाळता येण्यासाठी सगळ्यात जास्त बेस्ट पर्याय जे आहेत की सगळ्यांनी एक्सरसाइज करणं, की जेणेकरून तुमच्या शरीराचा व्यायाम होईल आणि तुमचे जे मसल्स असतात शरीराचे ते फिट राहतील. आणि तुमच्या डायटरी हॅबिट्स आणि स्लिपिंग हॅबिट्स ह्या सुद्धा फार रिस्पॉन्सिबल असतात कुठल्याही कॅन्सर निर्माण होण्यासाठी. तर तुमच्या डायटरी हॅबिट्स जर व्यवस्थित असतील, तुमचा डाएट फुल फायबर, प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स जे काय असतील ते, आणि पाण्याचा इंटेक, टॉक्सिसिटी जी असते शरीराची ते पाण्यामुळे कमी होते. तर पाण्याचा इंटेक कमी असेल सुद्धा त्यामुळे सुद्धा शरीराची टॉक्सिसिटी वाढू शकते आणि ते कन्वर्ट होऊ शकतात जे सेल्स असतात त्या कॅन्सरमध्ये. तर हे सिंपल मार्ग आहेत कॅन्सर पासून आपण दूर राहण्यासाठी. अच्छा. आणि दुसरं की जे सवयी आहेत, जे व्यसनं आहेत की टोबॅको च्युइंग, स्मोकिंग वगैरे, याच्यापासून जर सगळेच लांब राहिले तर नक्कीच त्याचं कॅन्सरचं प्रमाण आपल्या देशामध्ये आपल्याला कमी होताना दिसून येईल. डॉक्टर, लंग्स कॅन्सरचं वाढतं प्रमाण, मला ब्रेस्ट पाठोपाठ लंग्स कॅन्सर संदर्भात देखील जाणून घ्यायचं. आणि सर, अनेक वेळा असं सांगितलं जातं की ड्रिंक, स्मोक ह्या सगळ्या गोष्टी केल्या तर त्याचा दुष्परिणाम म्हणून कॅन्सर होऊ शकतो. टोबॅको खाणाऱ्या लोकांना तोंडाचा कॅन्सर, जिभेचा कॅन्सर किंवा गळ्यामध्ये देखील कॅन्सर होतो. जर ड्रिंक करतायत, स्मोक करतायत त्याचे देखील इम्पॅक्ट आपल्याला शरीरामध्ये दिसून येतात. अनेक जण असे आहेत की जे ड्रिंक स्मोक करत नाहीत किंवा तंबाखूचं सेवन करत नाही, मात्र त्यांना देखील डॉक्टर कॅन्सर होतं. मग त्यावेळेस नेमकं काय करता येईल? नाही, असं कसं असतं, हे कॅन्सर बरेच वेळा जेनेटिक पण असू शकतं. अच्छा. आता तुम्ही ठीक आहे, जे तुमची जी फर्स्ट जनरेशन, तुमची जी लिव्हिंग जनरेशन आहे ती जर टोबॅको च्युइंग किंवा त्यांना
काही हॅबिट्स नसतील, पण तुमच्या 5 जनरेशन मध्ये कुठेतरी ते ज्या हॅबिट असतात त्यांना टोबॅको किंवा जे व्यसन असतात त्याचे सुद्धा ते जे इफेक्ट असतात ते जेनेटिक वरती असतात आणि ते जीन्सद्वारे ते कन्वर्ट म्हणजे ट्रान्सफर होतात दुसऱ्या जनरेशन मध्ये. तर त्याचे सुद्धा इफेक्ट तुम्हाला असू शकतात. तर ते एक कारण असू शकतं की जे काहीही खात नाहीत किंवा काही व्यसन नाही तरीही त्यांना कॅन्सर होतो. तर तो जेनेटिकच असतो मोस्टली. अच्छा, ठीक ठीक. म्हणजे हा कॅन्सर हा जेनेटिक देखील असू शकतो. निश्चितच डॉक्टर, तुम्ही इथं आलात आणि कॅन्सर संदर्भात इतकी विस्तृत माहिती दिली त्यासाठी खूप खूप धन्यवाद. संपले 7 मिनिट. तेव्हा एकूणच कॅन्सरवरील इम्युनोथेरपी करून कसे उपचार करता येऊ शकतात या संदर्भात डॉक्टरांनी आज आपल्याला माहिती दिली आहे. आणि इतकं यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे इम्युनोथेरपी हा किमोथेरपी आणि रेडिएशन सोबत देखील वापरता येऊ शकते, ज्यामुळे केस गळती आणि इतर जे साईड इफेक्ट असतात ते देखील दूर होतात. आणि 4th स्टेज कॅन्सर जरी तुम्हाला असेल तरी तो कॅन्सर दूर करता येऊ शकतो. या संदर्भात देखील डॉक्टरांनी आज आपल्याला सांगितलेलं आहे. या कार्यक्रमात मी आता इथंच थांबते. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा फक्त झी 24 तास आणि राहा एक पाऊल पुढे. नमस्कार.